Students, today we are going to learn some questions from Prashna Pedi. Lesson number 2. Geometry मध्ये lesson number 2 वर प्रश्न पेढी मध्ये क्वेश्चन नंबर 3, 4, 5 यामधले आपण काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करूया. हा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आणि हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे. आपला प्रॅक्टिस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघूया आपण काय नेमकं देते. सी in triangle ABC, segment AB is perpendicular to segment BC. This one is the only information which is given. Segment AD is perpendicular to segment BC. Okay? And what you have to prove? That AB square plus CD square. See here. AB square plus CD square is equal to BD square plus AC square. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. एक लक्षात येते बाळा, हे प्रूव्ह करत असताना आपल्या पहिल्यांदा कन्फ्युज होते कसं नेमकं दाखवणार. या टाईपचे क्वेश्चन मुद्दाम प्रॅक्टिस करा, कारण बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत आहे. बघा आहे एकदम सिंपल, फक्त पायथागोरस थेरम यूज केलाय. बघा इन ट्रायंगल ADC, हा ट्रायंगल दिसतोय ADC, हा 90 आहे म्हणजे आपण 90 असणार ना. इन ट्रायंगल ADC angle D is equal to 90 degree by using Pythagoras theorem. See, side of square of the hypotenuse AC square is equal to AD square plus CD square. Is Pythagoras theorem. काय केलं बघा, AC square is equal to AD square plus CD square. Hypotenuse square is equal to one side square plus other side square. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं सांगतो. AD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कारण AD ची व्हॅल्यू 2 टाइम येते. कशी बघूया. हे प्लस CD is equal to या साइडला घ्या. बघा AC square minus CD square is equal to AD square. This one is the value of AD square. बघा इथेपर्यंत काय प्रॉब्लेम असेल तर बघा. AC square minus CD square is equal to AD square. हे आपण फॉर्म्युला प्रमाणे व्हॅल्यू टाकून घेतल्या. मग आता लक्षात घ्या, इन ट्रायंगल ADB angle D is equal to 90 degree. In triangle ADB angle D is equal to 90 degree. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, जर आपण या ट्रायंगल मध्ये घेतला ADB, या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केला तर बघा हा 90 डिग्री अँगल आहे का. मग हायपोटेन्यूस कोणता आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. इट इज कॉल्ड पायथागोरस थेरम. इथे पण बघा इथे पण AD ची व्हॅल्यू कळली का. इथे पण AD आहे बघा. हे प्लस BD स्क्वेअर इकडे घेतलं तर मायनस BD स्क्वेअर. तुमच्या लक्षात येते का. इथे बघा इथे पण AD स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड केली, इथे पण AD स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड केली. दोन्ही पण व्हॅल्यू कुणाची आल्या मला सांगा. AD स्क्वेअर आलं ना. म्हणजे बघा ना, राईट साइड सेम आहे का. याचा मिनिंग असं होणार बघा, लेफ्ट साइड पण सेम आहे ना. म्हणून बघा हे राईट साइड सेम असल्यामुळे ह्या साइड सेम आहे. AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर फ्रॉम 2 and 4. 2 आणि 4 वरून पहा हे प्रूव्ह झालं. बघा हे दोन सेम आहेत ना, मग हे दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे. फक्त एकच स्टेप बाजू चेंज करायची, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. हा मायनस CD स्क्वेअर इकडे गेला तर प्लस CD स्क्वेअर, हा मायनस BD स्क्वेअर इज इक्वल टू पलीकडे गेला तर प्लस BD स्क्वेअर. म्हणून बघा AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस तिकडे गेले बघा, BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. बघा हेच प्रूव्ह करायचं आहे, चेक करा. पण काय होतं, आहे सिंपल, पण आपली प्रॅक्टिस नसल्यामुळे आपल्याला ती अवघड वाटायला लागतं. म्हणून या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ब्रीफ आहे पण खूप इझी आहे. काय सांगितलं. PQRS इज अ ट्रॅपेझियम. समलंब चौकोन ट्रॅपेझियम आहे. तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन होता. हा अँगल 30 डिग्री आहे, हा 45 डिग्री आहे, इथे 4 आहे, इथे 12 आहे, इथे परपेंडिक्युलर शो केलेला आहे. बघूया. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे SR
लेंथ ऑफ एस आर तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, लक्षात येतं की बाबा एस आर फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल बघा. एस ए फाइंड करावं लागेल, ए बी फाइंड करावं लागेल आणि पी आर फाइंड करावं लागेल. एस ए बी आणि पी आर हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर या सगळ्यांची ऍडिशन करायची. मग आता कसं फाइंड आउट केलं बघा. हा ट्रायंगल पहिला घ्या. इन ट्रायंगल QBR, इन ट्रायंगल QBR angle B is equal to 90 degree, angle R is equal to 30 degree. You can give your support given. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. अँगल B 90 degree, angle R 30 degree. आणि तुम्हाला माहिती आहे when one angle is 30, other is 90, then the third angle must be 60 degree. कारण या तिघांची पण ऍडिशन किती व्हायला पाहिजे? 180 व्हायला पाहिजे ना. मग एक 30 असेल ना, एक 90 असेल ना, तर रिमेनिंग अँगल 60 असणार. म्हणजे हा क्यू अँगल क्यू इज इक्वल टू 60 डिग्री. सपोर्ट दिला बघा. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल QBR याचा रिमेनिंग अँगल. आता तुम्हाला 30, 60, 90 डिग्री थेरम यूज केला बघा. मी डायरेक्ट तिथे थेरम न लिहिता सपोर्ट थेरम असं न लिहिता असेल ना बघा. साइड अपोजिट 30 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनस. कसं करतात? साइड अपोजिट 30 डिग्री कशी फाइंड करायची? हाफ इंटू हायपोटेनस. बघा 30 डिग्री अँगल इथे आहे का, त्याच्या समोरची साइड बघा BQ आहे, इज इक्वल टू हाफ इंटू मला सांगा हायपोटेनस 90 डिग्री हा अँगल आहे का नाही. मग हायपोटेनस कोणतं आहे बघा QR. QR ची लेंथ दिली होती 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12. therefore BQ इज इक्वल टू 6. बघा आपण BQ फाइंड आउट केला बघा. हे 6 आलं. BQ 6 आलेला आहे. ओके ठीक आहे. आता मला सांगा ही साइड तुम्हाला काढता येईल बघा. BR काढता येईल. साइड अपोजिट 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. 60 अंश कोणासमोरची बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. मग मला सांगा साइड अपोजिट 60 डिग्री बघा. 60 च्या समोर साइड कोणती आहे? BR आहे का? BR इज इक्वल टू √3/2 आणि हायपोटेनस इथे पण हायपोटेनस कोणतं बघ QR. QR ची व्हॅल्यू 12 आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12. BR येणार 6/√3. बघा BR तुम्हाला फाइंड आउट करून झाला. तुम्हाला सर आपला BQ का लागणार आहे? BQ कुठे आपल्याला काढायचं आहे? याच्यावरून या व्हॅल्यू काढताय म्हणून BQ काढलेला आहे. आता ऐका ABQP आपण पूर्ण नाव देऊन दिलं होतं ना. ABRS हा ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियम म्हटलं की बघा याच्या ह्या दोन साइड पॅरलल आहेत बघा. QR PQ आणि SR ह्या पॅरलल आहे. त्यांनी मला सांगा इथे अँगल 90 डिग्री दिलाय, हा पण अँगल 90 डिग्री आहे. एक लक्षात घ्या काय बोलतो. मला सांगा ह्या दोन लाईन पॅरलल आहेत का? मग हा अँगल आणि हा अँगल आतले अँगल इंटेरियर अँगल्स होतील का? मग हा जर या दोघांची ऍडिशन 180 येणार ना. इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी. मग हा ऑलरेडी अँगल जर 90 असेल तर हा पण आपोआपच किती येणार सांगा? 90. ऍडिशन 180 व्हायला पाहिजे. मग हा 90 आहे तर हा पण 90. म्हणून मी डायरेक्ट लिहिलं बघा. अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू 90 कॅन बी प्रूव्ड. आपण परत एकदा ऐका मी काय सांगितलं बघा. A आणि B हे दोन अँगल तर 90 डिग्री आहे. याला आपण हवं तर सपोर्ट देऊ शकतो गिवन. हे तर त्यांनी दिलेलं आहे की हे दोन अँगल 90 डिग्री. पुढे बघा याला ही लाईन पॅरलल आहे. मग मला सांगा हे दोन अँगल इंटेरियर अँगल्स होते. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग हा 90 आहे तर हा पण आपण 90 येणार ना. कारण ऍडिशन दोघांची पण 180 व्हायला पाहिजे. म्हणून हा 90 दाखवत आहे, हा पण 90 दाखवत आहे. म्हणून ते डायरेक्ट लिहा अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल 90 डिग्री कॅन बी प्रूव्ड. तुम्हाला हे का दाखवतो आपण? कारण बाबा हा बघा ABQP इज अ रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे मराठी त्याला आपण आयत म्हणतो. हे प्रूव्ह करण्यासाठी बाबा कारण रेक्टँगल म्हटलं की इच अँगल 90 डिग्री पाहिजे ना, म्हणून त्यासाठी दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग मला सांगा जेवढं PQ आहे तेवढंच AB येईल की नाही? PQ आणि AB बघा हे 4 आहे म्हणजे AB पण 4 येणार. ओके
आणि जेवढा मला सांगा बी क्यू आहे तेवढाच ए पी येणार बघा, किंवा पी ए. या दोन साइड ही 6 आहे की नाही, ही पण 6 येणार. सपोर्ट पण दिला बघा, अपोजिट साइड्स. पुढे लिहिलं झालेलं अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. बघा हे झालं, हे मिळालं. आता फक्त राहिलं बघा एस ए काढायचं राहिलं आहे. हे कसं फाइंड केलं बघा. इन ट्रायंगल पी ए एस, बघा पी ए एस मध्ये ए अँगल बघा इथे 90 डिग्री दिलाय, एस अँगल 45 डिग्री दिलाय. मग मला सांगा ट्रायंगल मध्ये एक 90 असेल, एक 45 असेल, तर रिमेनिंग अँगल 45 येणार. कारण ऍडिशन किती व्हायला पाहिजे 180. म्हणून हा अँगल, याचं शॉर्ट मध्ये तुम्ही नाव लिहित झालं की आपण ट्रायंगलचं नाव दिलंय बघा इथे पी ए एस मध्ये. पी अँगल बघा 45 डिग्री, याला पण सपोर्ट दिलं बघा. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल पी ए एस झालं इथेपर्यंत. मग मला सांगा हा 45 डिग्री आणि हा 45 डिग्री, मग हे दोन अँगल कॉन्ग्रेंट आले का? हे बघा इथे आपण हवं तर लिहूया, एक सपोर्ट हवं तर लिहूया अँगल पी कॉन्ग्रेंट अँगल एस. बघा पी पण 45, अँगल एस पण 45 डिग्री. मग तुम्ही मला सांगा जर इथे आपण हवं तर लिहूया इच 45 डिग्री. मग जर दोन साइड कॉन्ग्रेंट असतील तर त्याचे अपोजिट का, जर दोन अँगल कॉन्ग्रेंट असतील तर त्याचे अपोजिट साइड पण सेम असणार. म्हणजे मला सांगा याच्या समोर ही साइड आहे, याच्या समोर ही साइड आहे, ही ऑलरेडी 6 आली का, मग ही साइड पण 6 आहे. बघा इथे therefore segment PA congruent segment SA. सपोर्ट बघा कन्वर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम काय सांगतो बघा, इकडे आहे का, हा ट्रायंगल आहे, हा 45 डिग्री आहे आणि हा पण 45 डिग्री आहे. याला आपण नाव लिहितो तात्पुरतं पी क्यू आर देतो. जर बानो यात बघा हे दोन अँगल सेम असतील की नाही, तर त्यांच्या अपोजिट बघा, याच्या अपोजिट ही साइड आहे, याच्या अपोजिट ही साइड आहे, दोन्ही साइड कॉन्ग्रेंट असते. अँगल कॉन्ग्रेंट असले की त्यांच्या अपोजिट साइड पण कॉन्ग्रेंट असते, आणि साइड कॉन्ग्रेंट असल्या की त्याच्या अपोजिट अँगल पण कॉन्ग्रेंट असते. मग तुम्हाला साइड कॉन्ग्रेंट दाखवायचं आहे म्हणून त्याला म्हटलं कन्वर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. मग मला सांगा दोन्ही साइड सेम आले ना, जेवढं पी ए आहे तेवढं एस ए. पी ए आपण ऑलरेडी दाखवलं बघा 6, म्हणून एस ए पण येणार 6 झालं. आता हे मिळालं 6. आता एस आर म्हणजे एस ए, ए बी आणि बी आर या सगळ्यांची ऍडिशन करायची. बिकॉज बघा एस डॅश ए डॅश बी डॅश आर, बिकॉज ए अँड बी आर बिटवीन एस अँड आर. म्हणजे यांची चौघांची 1 2 3 तिघांची ऍडिशन केली बघा. एस आर इज इक्वल टू 6 आणि 4 ची ऍडिशन येईल बघा 10 प्लस 6 अंडर रूट 3. या दोघांची ऍडिशन करणं पॉसिबल नाही आहे, काही इथे रूट 3 आहे, इथे रूट मध्ये नाही आहे, त्यामुळे एवढंच फायनल आन्सर ठेवायचं. युनिट आन्सरला युनिट असं लिहायचंय. बघा एक लक्षात ठेवा, हा क्वेश्चन आहे मोठा पण एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय काढावं लागलं, 30 60 90 डिग्री थेरम वापरून बघा क्यूबी काढलं. त्याच्यानंतर बघा अजून कोण काढलं मला सांगा, बी आर काढलं. इथे 30 डिग्री साइड अपोजिट 30 डिग्री, इथे साइड अपोजिट 60 डिग्री. हे दोन थेरम यूज केले बघा. इथे नेक्स्ट आपण काय केलं बघा, हे प्रूव्ह केलं ए बी क्यू पी हा रेक्टँगल आहे, त्यामुळे अपोजिट साइड सेम येणार बघा. ही 6 म्हणून ही 6, ही 4 म्हणून ही 4 झाली. इथेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आणि पीएएस मध्ये बघा हा 90, हा 45, त्यामुळे हा आपोआपच किती येणार 45 डिग्री येणार. आणि जर ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉन्ग्रेंट असतील तर त्याच्या अपोजिट साइड पण कॉन्ग्रेंट आहे, म्हणजे ही आणि ही साइड सेम येणार. मग ही 6 आहे त्यामुळे ही पण किती येणार 6 येईल. आणि मग बघा एस आर काढण्यासाठी 1 2 3 तिघांची पण ऍडिशन करायची. बघा प्रॅक्टिस करा, मग नक्कीच इझी वाटेल. ओके.